गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मी माझं गुरुवारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर सर्वात अगोदर स्वामी महाराजांचा अभिषेक करून घेतला. नंतर पूजा वगैरे करून झाल्यावर नाश्ता बनवला, पोहे. सर्वात अगोदर महाराजांना ठेवले आणि नाश्ता झाल्याच्या नंतर आम्ही स्वामींच्या मठामध्ये पण जाणार आहोत. आणि मी तिथे गेल्यानंतर 10 मिनिटे तिथंच बसते, कारण तिथली पॉझिटिव्हिटी मी घरी घेऊन येत असते. तर निघालोत आम्ही केंद्रात जायसाठी. माझ्या घरापासून बरंच लांब आहे, तरीही आम्ही महाराजांना भेटण्यासाठी जात असतो दर गुरुवारी. तिथे गेल्यानंतर सगळा आठवड्याभराचा थकवा एकदाच निघून जातो माझा. खूप पॉझिटिव्ह फील होते. तर सखींनो, मी तिथे आरती होईपर्यंत नाही थांबत. माझा मुलगा खूपच आगाऊ आहे. आम्हाला वाटते की माझ्यामुळं दुसऱ्यांना डिस्टर्ब नको हो, म्हणून आम्ही आरतीच्या टायमिंगला घरी निघून येतो. तर इकडे बघा, याला वाटत आहे याची उंची खूप आहे, त्याच्या खालून वाकून जात आहे. आणि मी पाय धुत होते तोपर्यंत हा इकडे येऊन तिथला प्रसाद पण खाऊन बसला. तर चला आतमध्ये तुमचंही दर्शन करून देते महाराजांसोबत. आजूबाजूचा परिसर पण खूप शांत आहे. तर इकडे अजून जास्त बाया आलेल्या नाहीत. आरतीच्या पुढे पुढे येते. मी थोडं लवकरच आलेली आहे, कारण मी लवकर निघून जाते ना, म्हणून. ह्याचं तर काही कळतच नाही, हा नेमका केळीसाठी येतो का महाराजांना भेटायसाठी येतो. घरून निघताना म्हणतो बाबाकडे चल, बाबाकडे चल, आणि आम्ही इथं आलोच्या नंतर अगोदर केळी खातो आणि नंतर बाबांच्या पाया पडतो. तर असं लहान मुलांचं असंच असते. तर आम्ही आता थोडा वेळ बसतो आणि लगेच निघतो घराकडे. हळूहळू बाया पण येत आहेत. आरती चालू असताना कार्तिक दुसऱ्या बायकांना डिस्टर्ब करतो, त्यामुळे मी थांबत नाही. तर आलो आहोत आम्ही घरी. घरी आल्याच्या नंतर लगेच खेळायला पण लागला. अगोदर याला काहीतरी खायला करून देते, नंतर याला झोपी लावते आणि नंतर आमच्या पण स्वयंपाकाचं बघते, कारण सकाळी आम्ही नाश्ताच केलेला होता. चला तर सखींनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.